जय श्रीराम. आज आपण एक कथा ऐकणार आहोत रामचरितमानस मधली. महादेवांना एकदा पार्वती विचारतात, हा रावण इतका अधर्मी कसा काय बरं झाला? तर तेव्हा महादेव कथा सांगतात की पूर्वी एक प्रतापभानू नावाचा राजा होता. ह्या राजाने त्याच्या पराक्रमाने पूर्ण जगावरती विजय मिळवलेला होता. एक दिवशी हा शिकारीला जातो. एका रानडुकराच्या मागे जात जात तो जंगलामध्ये आत दूरपर्यंत निघून जातो आणि तिकडे हरवतो. काळोख होतो. त्याला आजूबाजूला काही नसतं. त्याला एक मुनींचा आश्रम दिसतो. तो तिकडे जातो. हे मुनी दुसरे तिसरे कोणी नसून राजानेच एका युद्धामध्ये त्यांना हरवलेले असतात असा एक राजा असतो. हा कपटी मुनी राजाला बरोबर ओळखतो, पण राजा त्यांना काही ओळखत नाही. कपटी मुनीच्या डोक्यात विचार येतो, आता ह्यांना पराभूत करण्याची हीच एक चांगली संधी आहे. तो त्याला एकदम शब्दांच्या जाळ्यांमध्ये ओडपून वगैरे एकदम छान त्याला गुंतवतो आणि राजाचा ह्या मुनीवर फार विश्वास बसतो. तो मुनीला विचारतो की मी असं काय करू की ज्याने मी अजय राहीन. आता गंमत बघा, ह्याने सगळ्या जगावर विजय मिळवलाय, तरीही त्याच्या मनामध्ये लालसा होती. मग मुनी सांगतो की तू 1,00,000 ब्राह्मणांना भोजन घाल. हे भोजन मी बनवायला स्वतः येतो. ह्या भोजनाने सगळे ब्राह्मण संतुष्ट होतील आणि तुला आशीर्वाद देतील. मग राजाला ती कल्पना आवडते. ठरल्याप्रमाणे ब्राह्मण भोजनाचं आयोजन होतं. हा कपटी मुनी तिकडे येतो, स्वयंपाकगृहामध्ये जातो आणि जेवणामध्ये मांस मिसळतो. आता हे सगळं जेवण ते ब्राह्मणांना वाढणार इतक्यात वरून आकाशवाणी होते आणि आकाशवाणी सांगते की ब्राह्मणांनो, हे भोजन खाऊ नका, ह्यांच्यामध्ये मांस मिसळलेलं आहे. सगळे ब्राह्मण संतप्त होतात आणि रागाने त्याला शाप देतात की तू पुढच्या जन्मी राक्षस कुळामध्ये जन्माला येशील. आता हात सगळ्यांची माफी वगैरे मागतो, पण त्याला काय उपयोग ना, आता वेळ निघून गेलेली असते. मग पुन्हा अजून एक आकाशवाणी होते दया येऊनच त्याची की बाबा, जरी तू राक्षस कुळामध्ये जन्म घेतलास तरीही तुला मोक्षाचं द्वार प्रदान करायला स्वतः भगवान विष्णू येतील. मग हा जो प्रतापभानू राजा आहे, हा पुढच्या जन्मी बनतो रावण आणि विष्णू जे आहेत आपले, ते रामरूपाने त्याला मोक्षाचा द्वार प्रदान करतात. आता हे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की प्रारब्धाचे जे भोग आहेत ना, ते कोणालाही चुकत नाहीत. कधी-कधी आपण विचार करतो, मी कोणतं असं कर्म केलंय की ज्यासाठी मला हे भोगावं लागतंय? पण ह्याचं उत्तर कधीतरी इतिहासात असतं. तुम्ही केलेली कुठली कोणती छोटीशी जरी चूक असेल ना, तरी त्याचे इम्पॅक्ट दूरगामी खूप पडू शकतात आणि ते तुम्हाला कधी ना कधी भोगावंच लागतं.